नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील बाळकृष्ण मडावी, एम स्पर्धा परीक्षा केंद्र गडचिरोली। आज पुन्हा एकदा आपल्या गडचिरोली पोलीस दल लर्निंग फ्रॉम होम प्रोग्राम आयोजित आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत मी ऑनलाईन आलेला आहोत। आपण आपला विषय म्हणजेच मराठी व्याकरण आणि आपण मागच्या व्हिडिओजमध्ये मागच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलं होतं की मराठी व्याकरणाला एक सुरुवात केली होती आणि त्यामध्ये प्रथम घटक अभ्यासत असताना आपण त्यामध्ये घेतलं होतं वर्णमाला हा घटक। आणि त्या वर्णमालेमध्ये पाहत असताना वर्णाची नेमकी संकल्पना काय म्हणते, त्याचं स्वरूप काय वर्णाचं, त्याचे प्रकार काय असतात, बरंच काही आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बोललो होतो। आणि हेही पाहिलं होतं की वर्णाचा संबंध हा नेमकं पुढच्या घटकाशी संबंध कसा येतो त्याचा, आणि सोबत पाहत असताना वर्णामध्ये पाहत असताना त्याचे प्रकार, त्याचं स्वरूप आणि ज्या 6 नोव्हेंबर 2009च्या GR प्रमाणे त्यामध्ये होणारे जे बदल, जसंच त्यामध्ये प्रकार पाहत असताना वर्णाचे प्रकार अभ्यासत असताना आपण 3 प्रकारामध्ये त्याची विभागणी केली होती, ज्यामध्ये पहिला स्वर, दुसरा स्वरादी आणि तिसऱ्या यामध्ये व्यंजनामध्ये पाहिलं होतं। त्यालाच परवर्ण, त्यालाच स्वरांत आणि त्यालाच परत एक नाव आहे हलांत। त्यासोबत एक पाहत असताना नेमकं प्रत्येक भागाचं किंवा प्रत्येक प्रकाराचं आपण विश्लेषणात्मक तुमच्यासमोर मी व्हिडिओच्या माध्यमातून सामोरं आणलं होतं। आणि त्यामध्ये पाहत असताना ज्यामध्ये आपण स्वर घेतला होता, मग ऱ्हस्व स्वर काय आहे, दीर्घ स्वर काय आहे, संयुक्त स्वर काय आहे, त्यामध्येही येणाऱ्या स्वराच्या बाबतीमध्ये संकल्पना आपण पाहत असताना ज्यामध्ये ज्या वर्णाचे उच्चार करत असताना इतर वर्णाची मदत घ्यावी लागत नाही त्यांना सर्वसाधारणपणे स्वर असे म्हणतात। दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वरादीमध्ये पाहत असताना की ज्या वर्णाचा उच्चार करताना ज्याच्या अगोदर स्वर येतो, ज्याच्या आधी स्वर येतो त्याला स्वरादी असे म्हणतात। आणि त्याहीमध्ये स्वरादी नेमकं स्वरादीमध्ये 2 स्वरादी पाहिलेला आपण, आणि ज्यामधला पहिला अनुस्वार आणि दुसरा विसर्ग। तिसऱ्या टप्प्यामध्ये पाहत असताना व्यंजनाच्या बाबतीमध्ये बोललो होतो आपण की ज्या वर्णाचा उच्चार करताना त्यांना इतर वर्णाची मदत घ्यावी लागते, सर्वसाधारणपणे त्यांना व्यंजने असे म्हणतात। आणि व्यंजने हे इतर वर्णावरती अवलंबून असतात म्हणून त्यांना परवर्ण बोललं जाते। आणि आज अत्यंत महत्त्वाचं त्याच वर्णाबाबतीमध्ये काही घटक जे मी तुम्हाला बोललो होतो की आजच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला आज प्रेझेंट करणार आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतरत्र स्पर्धा परीक्षामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात विचारला जाणारा घटक, आणि त्यामध्ये येणारे वेगवेगळे टप्पे असतील, मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे। आणि नेमकं यामध्ये पाहत असताना आपण व्यंजनामध्ये पाहत असताना मग त्यामध्ये घेतलं होतं स्पर्श व्यंजने, मग त्याच्याही स्पर्श व्यंजनामध्ये पाहत असताना त्यालाच वर्गीय व्यंजन म्हणतो, ज्याचे वर्ग पडतात, आणि नेमकं त्याची संकल्पना काय ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं। त्यानंतर त्यामध्येच एक घेतला होता अर्धस्वर, ज्यामध्ये यर लव। पुढच्या टप्प्यामध्ये पाहिलं होतं एक उष्मे, त्यालाच घर्षक आणि त्यालाच उष्मवर्णसुद्धा बोललं जातं। पुढच्या त्याच प्रकारामधला एक होता म्हणजे स्वतंत्र वर्ण, जो आपण घेतला होता ळ, बाळाचा ळ, आणि त्याही पद्धतीनं त्याला स्वतंत्र वर्ण नेमकं का बरं म्हणतात याची सुद्धा आपण थोडीफार पार्श्वभूमी मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं। आणि त्यामध्येच एक व्यंजनामधला सगळ्यात शेवट आणि महत्त्वाचा घटक तो म्हणजेच महाप्राण व्यंजने, ज्यामध्येच आणि आज आपण अभ्यासणार आहोत त्यामध्येच घेतलं पहिला घटक म्हणजेच महाप्राण व्यंजने, आणि त्यासोबतच अल्पप्राण व्यंजने। नंतरचा दुसरा घटक अभ्यासणार आहोत आपण संयुक्त व्यंजने, त्यानंतरचं असेल आपला जोडाक्षर, नंतरचं असेल मूलध्वनींची संख्या मोजणे, आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आकारविल्हे। यामध्ये सर्वसाधारणपणे आकारविल्हे नावाचा घटक हा सर्वसाधारणपणे या प्रश्नाला MPSC 2013 पासून या प्रश्नाला सुरुवात झाली। अतिशय महत्त्वाचा प्रश्न प्रकार आहे, याची नेमकी संकल्पना काय म्हणते आपण टप्प्याटप्प्याने सगळं काही ते आपण स्पष्टीकरणात्मक पाहू, आणि त्यामध्ये नक्कीच अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी तुमच्यासमोर आज मांडणार आहे। तत्पूर्वी आपण आपल्या आजच्या व्हिडिओजमध्ये पहिल्या घटकाकडे वळू, ज्याला आपण महाप्राण व्यंजने आणि सोबतच अल्पप्राण व्यंजने पाहू। आता व्यंजनाचं परत आपण एक प्रकारे वर्गीकरण करून पाहू। आयुष्यभर लक्षात ठेवायचं, व्याकरणामध्ये किंवा परीक्षामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला वर्गीकरण विचारला जाणार नाही, त्यामध्ये प्रकार विचारतील। मग वर्गीकरण कशाला सांगायचं बा, तर घटक नेमकं सोपं करण्यासाठी मी याचं थोडंफार याच्या 2 भागामध्ये वर्गीकरण केलं। आणि याहीमध्ये पाहत असताना ज्यामध्ये पहिला घटक पाहता येईल आपल्याला महाप्राण व्यंजने, आणि त्यासोबतच दुसरा असेल आपला अल्पप्राण व्यंजने। आणि महाप्राण आणि अल्पप्राण व्यंजनेमध्ये पाहत असताना एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो,
महाप्राण व्यंजनामध्ये आपण व्यंजनामध्ये पाहत असताना महाप्राण व्यंजने ज्यामध्ये आपण घेतलं होतं ह हा व्यंजन, ह या व्यंजनाला महाप्राण व्यंजने असे म्हणतात. नेमकं महाप्राण कोणता ह, पण एकूण महाप्राण किती, तर ते म्हणजे 14. आणि हे नेमकं 14 महाप्राण कसं काय याचं सविस्तर इथे आपण पाहू. आणि मागच्या परीक्षांमध्ये सुद्धा मागे झालेल्या टेट ज्याला आपण टीचर एलिजिबिलिटी टेस्टमध्ये, त्यामध्ये नेमकं प्रश्न प्रकार विद्यार्थ्यांना फसवलं कसं, फसतात कसे, ते आपण सुद्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि यामध्ये पाहत असताना जसं महाप्राण व्यंजनाच्या बाबतीमध्ये बोलत असताना आपल्याला एक पाहता येईल की महा म्हणजेच मोठा आणि प्राण म्हणजेच प्राण या शब्दाचा व्याकरणामध्ये अर्थ निघतो तो म्हणजेच हवा. आणि ज्या व्यंजनाचा उच्चार करताना आपल्या फुफ्फुसातील हवा ही मोठ्या प्रमाणात बाहेर टाकली जाते त्या व्यंजनांना महाप्राण व्यंजने असे म्हणतात. आणि असे हे महाप्राण व्यंजने मराठी व्याकरणामध्ये सर्वसाधारणपणे 14 आढळतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मग ज्या व्यंजनांचा उच्चार करत असताना फुफ्फुसातील हवा जर बाहेर टाकल्यात गेली नाही किंवा त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात हवा मिसळली गेली नाही तर त्याला अल्पप्राण व्यंजने म्हणतात. आणि फुफ्फुसातील हवा जर मोठ्या प्रमाणात बाहेर टाकली गेली तर त्या व्यंजनांना महाप्राण व्यंजने असे म्हणतात. उदाहरणामध्ये आपल्याला सांगते ज्यामध्ये जर मी म्हटलं की नाही बा क म्हटल्यानंतर त्यामध्ये फुफ्फुसातील हवा आपल्याला थोडं संशोधनात्मक जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला हवा ही कमी प्रमाणामध्ये मिसळल्यासारखी वाटेल. क म्हटल्यानंतर मी जर म्हटलं ख म्हटल्यानंतर निश्चितच त्यामधून फुफ्फुसातील हवा एक मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. म्हणजेच ख हा व्यंजन कोणताच, तर ख हा व्यंजन महाप्राण व्यंजन. तुम्ही जर यामध्ये बऱ्याच सारे लोक सांगतात किंवा बरेच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण स्पेलिंग लिहून पाहतो की ज्यामध्ये ख मध्ये ख ची स्पेलिंग पाहिलं तर के एच म्हणजे तिथं एच आला, एच आलाच म्हणजे ह आला आणि ह आलाच म्हणजे महाप्राण समजतो. परत जर एखादं जर उदाहरण जर घेतलं, मी जर म्हटलं छत्रीचा छ ची स्पेलिंग सांगा तर काय आहे, तर CHH म्हणजे तिथं एच आला, एच आलाच म्हणजे ह आला आणि ह आलाच म्हणजे त्याला समजत असतो महाप्राण व्यंजने. पण एखादं उदाहरण जर मी म्हटलं की नाही बा मग च ची स्पेलिंग सांगा काय आहे, तर CH. एखादं काय करेल इथं पण एच आलं म्हणजे ह आला आणि तो याला समजेल महाप्राण. पण आयुष्यभर लक्षात ठेवायचं हा महाप्राण व्यंजन नाही. तर मग नेमकं का, तर या काचं उत्तर म्हणजेच नेमकं आपल्याला सांगता येईल की नाही रे बा च या व्यंजनाची स्पेलिंग लिहून पाहत असताना एच जरी आलं तरी यामध्ये मग मुळात आपल्याला व्याकरणाच्या मूळच्या संकल्पनेमध्ये पाहावं लागेल. म्हणजेच काय, तर या चा उच्चार करत असताना त्यामध्ये हवा मिसळत नाही. आणि आयुष्यभर लक्षात घ्यायचं मग ज्या व्यंजनामध्ये मोठ्या प्रमाणात हवा मिसळत नाही किंवा फुफ्फुसातील हवा बाहेर टाकल्या जात नाही त्या व्यंजनांना मग अल्पप्राण व्यंजने असे म्हणतात. आणि मग एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात येईल, जे महाप्राण व्यंजने ते अल्पप्राण व्यंजने होणार नाही आणि जे अल्पप्राण व्यंजने असतील ते महाप्राण व्यंजने होणार नाही. मग यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की नेमकं यामध्ये पाहता येईल आपल्याला मग नेमकं एकूण महाप्राण किती, एकूण अल्पप्राण किती, हे सगळं काही आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे, उलगडून दाखविणार आहे. त्यामध्ये एक पाहत असताना आपण व्यंजनाच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं. सुरुवातीला आपण एक घेऊ. परत एकदा सर्वांचं विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि हे पाहत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, आपण व्यंजनामध्ये पाहत असताना इकडे महाप्राण व्यंजने आणि इकडे अल्पप्राण व्यंजने. तर आपण सुरुवातीला अल्पप्राण व्यंजनांचा विचार करू. आणि अल्पप्राण व्यंजनांचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीलाच म्हटलं होतं की ज्या व्यंजनांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा मोठ्या प्रमाणात बाहेर टाकली जात नाही त्या व्यंजनांना अल्पप्राण व्यंजने म्हणतात. महा म्हणजे मोठा, प्राण म्हणजे हवा आणि हवा यालाच व्याकरणामध्ये पर्यायाने यालाच ह सुद्धा असं बोललं जाते. मग एक गोष्ट लक्षात घ्या, अल्पप्राण व्यंजनामध्ये पाहत असताना तर आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं ज्यामध्ये व्यंजनामध्ये पाहत असताना त्याचं काही वेगवेगळे प्रकार पाहिले होते. स्पर्श व्यंजने पाहिले होते. स्पर्श व्यंजनांना वर्गीय व्यंजन म्हणतात. वर्गीय व्यंजन का बरं म्हणतात, त्याचे वर्ग पडतात. किती पडतात, तर 5 वर्ग पडतात. क च ट त प प्रत्येक वर्गामध्ये 5-5 व्यंजनं म्हणजे 5-5 25. आणि मग यामध्ये हे पाहत असताना अल्पप्राण व्यंजनेमध्ये पाहत असताना त्यामध्येही मी एक पाहता येईल आपल्याला, जर 5 वर्ग पडले 1 2 3 4 आणि 5 म्हणजेच आपल्याला या उभ्या ओळी दिसत आहेत. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, चौथी ओळ आणि 5वी ओळ. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, अल्पप्राण व्यंजनामध्ये पाहत असताना पाठांतराची मागेच सांगितलं होतं, पाठांतराची पद्धत बंद झाली. थोडंसं आता इथं आपल्याला पाहावं लागेल. मग यामध्ये लक्षात घ्या, यामधली दुसरी ओळ घ्यायची आणि त्यानंतरचं एक चौथी ओळ घ्यायची.
दुसरी ओळ आणि चौथी ओळ ते म्हणजेच आपले अल्पप्राण. आणि ओळी घेत असताना उभ्या ओळी घ्यायच्या. उभ्या ओळी म्हणजेच काय, दुसरी ओळ आणि चौथी ओळ म्हणजेच यामध्ये आपल्याला पाहता येईल एक गोष्ट, सॉरी विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पाहून घ्या, पहिली ओळ आणि ती म्हणजेच तिसरी ओळ. दुसरी आणि चौथी ओळ ती म्हणजे महाप्राणाची असेल. पहिली ओळ आणि तिसरी ओळमध्ये पाहत असताना त्या ओळी घेत असताना उभ्या ओळी घ्यायच्या. म्हणजे ज्यामधला पहिला असेल क हा व्यंजन, त्यानंतरच्या पहिल्या ओळीमधला च, नंतरचा ट, त्यानंतरचा त आणि शेवटचा म्हणजेच प. म्हणजे इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, क च ट त प ही आपली पहिली उभी ओळ आणि हे येणारे व्यंजन म्हणजेच ते आपले अल्पप्राण व्यंजन आहे. त्यानंतरची ओळ असेल आपली तिसरी ओळ आणि तिसरी ओळमध्ये लक्षात घ्या, अत्यंत सोपी पद्धत आज मी तुमच्यासमोर मांडत आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिली ओळ आणि तिसरी ओळ, त्याच्यानंतर पाहत असताना आपल्याला इथं पाहता येईल त्यामध्ये जसं ज्यामध्ये क तिसरी ओळमध्ये पाहत असताना क च, त्यानंतरचा क ख आणि नंतरचा असेल ग, च छ आणि नंतरचा असेल ज, ट ठ आणि नंतरचा असेल ड, त्यानंतरचा त थ आणि नंतरचा असेल द, प फ आणि शेवटचा असेल म्हणजे तो म्हणजेच ब. म्हणजे हे आपली पहिली ओळ आणि ती म्हणजेच तिसरी ओळ, उभ्या ओळी. तुम्ही याला असंही लक्षात ठेवू शकता, इकडचा उतरता क्रम घ्यायचा आणि तिकडचा चढता क्रम घ्यायचा. म्हणजेच कसा, क च ट त प आणि इकडे कसा बदळ जग, बदळ जग क च ट त प, क च ट त प अल्पप्राण व्यंजने, बदळ जग अल्पप्राण व्यंजने. मग खालीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणता किंवा महाप्राण व्यंजन कोणता? मी मागे बोललो होतो तुम्हाला, जे अल्पप्राण व्यंजने असतील ते महाप्राण व्यंजने होणार नाही आणि जे महाप्राण व्यंजने असतील ते अल्पप्राण व्यंजने होणार नाही. आणि मग आपल्याला पाहता येईल की पहिली ओळ आणि तिसरी ओळ ती म्हणजेच अल्पप्राण व्यंजने. त्यामध्येच एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यंजनामध्ये पाहत असताना त्यामध्ये एक पाहिलं होतं, परत समोरच्या येणाऱ्या दोन ओळी, नंतरच्या येणाऱ्या दोन ओळी, 2 2 4 आणि शेवटची एक उरलेली ओळ असेल ती म्हणजे आपली अनुनासिकांची. आणि सगळ्या अनुनासिकांचा समावेश हा अल्पप्राण व्यंजनामध्ये केला जातो. आणि मग यावरून वैशिष्ट्यावरून प्रश्न प्रकार पडलेले असतात. अनुनासिकांचा समावेश हा अल्पप्राण व्यंजनामध्ये केला जातो, तर त्यांचा समावेश महाप्राणामध्येही केला जातो. मग विधानाचा पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध बरोबर, दोन्ही बरोबर दोन्ही चौक, अशा पद्धतीच्या प्रश्नांना आपल्याला व्यवस्थितरित्या समोर जाता येईल. त्यासाठी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या अनुनासिकांचा समावेश हा महाप्राणामध्ये केला जातो. त्यामधला पहिला असेल ग, ज्याला ग म्हणतो, नासिकेतून उच्चार होतो, नाकातून उच्चार होतो. त्यानंतरचा अनुनासिक असेल अन, नंतरचा असेल न, न पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो कोणता न, तर तो म्हणजेच बाणाचा न. त्यानंतरचा आपला असेल नळाचा न आणि शेवटचं म्हणजेच म. अशा पद्धतीने आपल्याला अल्पप्राण व्यंजने मिळाली. त्यानंतरचं एक लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजेच अर्धस्वर. सगळ्या अर्धस्वराचा समावेश हा अल्पप्राण व्यंजनामध्ये केला जातो. आणि मग अर्धस्वर किती, तर अर्धस्वर आहेत आपल्याला माहिती असेल 4, ते म्हणजेच य, र, ल आणि शेवटचं म्हणजेच व. असे हे य, र, ल, व या 4 व्यंजनांचा समावेश अल्पप्राण व्यंजनेमध्ये केला जातो. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तो म्हणजे कोण, तर तो म्हणजेच आपला असेल स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण. आणि असे स्वतंत्र वर्णाच्या बाबतीमध्ये पाहता येईल तो म्हणजेच एक, म्हणजेच बाळाचा ळ. परत एकदा आपल्याला इथं सविस्तरपणे पाहता येईल की ज्यामध्ये अल्पप्राण व्यंजनामध्ये पाहिलं, यामध्ये पहिली ओळ उभी ओळ, तिसरी ओळ उभी ओळ, जाताना पहिल्या ओळीमध्ये उतरता क्रम, तिथूनच तिसऱ्या ओळीमध्ये जाताना चढता क्रम, यामध्येच पाहता येईल कचट तप, तिकडे पाहता येईल बदळजग. अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत आहे, सगळ्या अनुनासिकांचा समावेश हा अल्पप्राणामध्ये केला जातो. अनुनासिकांचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळे जे काही 5 अनुनासिका आहे त्या सगळ्या अनुनासिकांचा समावेश अल्पप्राणामध्ये केला जाईल. स्वतंत्र वर्ण अर्धस्वराचा सुद्धा समावेश हा अल्पप्राणामध्ये केला जातो. आणि इकडे शेवटचं म्हणजे स्वतंत्र वर्ण, तो म्हणजे बाळाचा ळ. इकडची कन्सेप्ट जर समजलं तर इकडे अजाबात यामध्ये काही टेन्शन घेण्याची गरज नाही. म्हणजेच आपल्याला इथं सांगता येईल की यामध्ये बऱ्यापैकी असं पाहता येईल की यामध्ये इथं जर पाहिलं तर हे इथले 5 आणि इथले 5, 5 आणि 5 झाले 10, 10 आणि 5 15, 15 आणि 4 19, 19 आणि 1. मराठी व्याकरणामध्ये एकूण अल्पप्राणांची संख्या किती, तर ती म्हणजेच आपल्याला आढळेल 20. आणि आता जेवढे काही उरलेले व्यंजन असतील ते निश्चितच महाप्राण व्यंजन असतील. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितरित्या त्यामध्ये संकल्पना मांडता येईल. किंवा आयोग कसंही प्रश्न प्रकार तुम्हाला विचारू द्या, निश्चितच संकल्पना जर आपल्या जर व्यवस्थित जर
क्लिअर जर असतील तर यामध्ये घाबरण्याची काही गरज नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्या, एकूण व्यंजने मराठी भाषेमध्ये किती, मागच्या आपण व्हिडिओजमध्ये पाहिलं तर एकूण व्यंजने ती म्हणजे आढळतील आपल्याला 34 पैकी अल्पप्राणामध्ये गेले 20, 34 मधून -20 उरले किती तर 14. आणि 14 म्हणजेच ते म्हणजेच आपले असतील महाप्राण व्यंजने. आणि मग लक्षात घ्या, 5 ओळी असतात स्पर्श व्यंजनामधल्या, त्याच्यापैकी पहिली ओळ आणि तिसरी ओळ ती गेली महाप्राण व्यंजनामध्ये. तर लक्षात निश्चितच यामधली दुसरी ओळ आणि त्यानंतर जे असेल चौथी ओळ ती म्हणजेच आपली असेल महाप्राण व्यंजनाची. म्हणजेच काय तर पहिला व्यंजन होता क, क नंतर लक्षात घ्या क ख ग घ. क हवा मोठ्या प्रमाणात टाकली जात नाही, ख म्हटल्यानंतर हवा मोठ्या प्रमाणात टाकते, तर ख हा व्यंजन कोणता तर महाप्राण व्यंजन. च हवा कमी प्रमाणात असते, छ म्हटल्यानंतर एक निश्चितच एक हवा बाहेर टाकली जाते. संशोधन करण्याची गरज नाही, पण तरी सुद्धा एक तुम्हाला सांगत आहे मी. परत जर मी म्हटलं ज, ज म्हटल्यानंतर ज, झ, झ म्हटल्यानंतर निश्चितच एक फुफ्फुसातून हवा मोठ्या प्रमाणात बाहेर टाकली जाते. म्हणजे झ हा व्यंजन कोणता तर महाप्राण व्यंजन. तर आपण इथं थोडंसं पाहू. क म्हटल्यानंतर अल्पप्राण व्यंजन, ख, ख म्हटल्यानंतर महाप्राण व्यंजन, त्यानंतरचा ग घ. परत एक जर पाहिलं च छ, नंतरचा ज झ, त्यानंतरचा घ्या ट ठ व्यंजन. पुढचं जर एक जर घेतलं, इकडे क ख च आणि इकडे असेल छ हा व्यंजन, ज आणि झ. ट ठ, ठ मध्येच महाप्राण व्यंजन. त्यानंतर असेल ड आणि नंतरचा असेल ढ हा व्यंजन, त थ व्यंजन, द ध व्यंजन, प फ व्यंजन, ब भ व्यंजन. हे या पद्धतीचं कार्यक्रम. आणि अशा पद्धतीनं पाहता येईल मग आपल्याला प्रत्येक व्यंजनामध्ये तुम्हाला निश्चितच यामध्ये जर उच्चार जर केला यांचा तर एक मोठ्या प्रमाणात हवा बाहेर टाकली जाते. आणि व्याकरणामधली एक स्टँडर्ड मेथड मी आज तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आणि इकडे जर या पद्धतीने जर पाहिलं तर आपल्याला सांगता येईल क ख, इकडे पाहिलं ख घ छ झ ट ठ ट ढ थ ध फ आणि भ. हे या पद्धतीचं. तर मग इथं आपल्याला मिळतील 5 आणि 5 झाले 10. आणि आयुष्यभर लक्षात घ्यायचं मग, ज्याला आपण म्हणतो उष्मे, त्यालाच म्हणतो घर्षक आणि त्यालाच म्हणतात उष्मवर्ण. तर यामध्ये उष्मवर्ण या व्यंजनांचा समावेश हा महाप्राण व्यंजनामध्ये केला जातो. तर यामध्ये सांगता येईल आपल्याला, पहिला म्हणजे शाळेचा श, दुसरा म्हणजे षटकोनाचा श आणि शेवटचा म्हणजे सस्सा स. आणि अशा पद्धतीने या व्यंजनांना सर्वसाधारणपणे 10 आणि 3 झाले 13. आणि निश्चितच जो मुळातला एक महाप्राण आहे तो म्हणजेच महाप्राण व्यंजन आणि तो म्हणजेच असतो ह. म्हणजेच 10 आणि 3 13, 13 आणि 1 14 अशा एकूण महाप्राण व्यंजनांची संख्या किती तर एकूण महाप्राण आढळतील आपल्याला 14. आणि निश्चितच यामध्ये तुम्हाला सर्वसाधारणपणे महाप्राणाची संकल्पना आणि अल्पप्राणाची संकल्पना हा घटक मी तुमच्यासमोर इथल्या एवढ्या स्पष्टीकरणात्मक का बरं सांगितलं, कारण आयोग या प्रश्न प्रकाराला खूप मोठ्या प्रमाणात जोर देते. आणि बऱ्याचशा परीक्षामध्ये सुद्धा यावरती प्रश्न प्रकार पडलेले असतात, कारण फसवे उदाहरणं असतात. यामध्ये जर पाहिलं तुम्ही एक उदाहरण स हा व्यंजन, स ची स्पेलिंग काय आहे तर एस. इथं एच येत नाही तर मला घेता येणार नाही. आणि मग इथं एच नाही आलं तरी पण हा महाप्राण का बरं तर यामध्ये स म्हटल्यानंतर एक हवा बाहेर टाकली जाते. आणि मग ज्या व्यंजनांचा उच्चार करताना मोठ्या प्रमाणात हवा बाहेर टाकली जाते त्या व्यंजनांना महाप्राण व्यंजने असे म्हणतात. आणि ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा बाहेर टाकल्या जात नाही त्या व्यंजनांना अल्पप्राण व्यंजने असे म्हणतात. महाप्राण व्यंजने 14 आणि अल्पप्राण व्यंजने असे आढळतील आपल्याला 20. 14 + 20 एकूण व्यंजनांची संख्या किती तर ती म्हणजेच आपली असेल 34. अशा पद्धतीनं आजचा आपला पहिला घटक जो आहे तो इथंच आपला क्लिअर होईल. तो म्हणजेच महाप्राण व्यंजने आली, अल्पप्राण व्यंजने. परत एक गोष्ट जर आपण नोट जर केली तर दुसऱ्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ज्याचं नाव अत्यंत महत्त्वाचा घटक मी आज परत एकदा तुमच्यासमोर मांडणार आहे, ज्याला आपण म्हणतो संयुक्त व्यंजने. आता संयुक्त व्यंजनामध्ये पाहू आपण, बरंच काही बोललं जाते संयुक्त व्यंजनाच्या बाबतीमध्ये सुद्धा, ज्यामध्ये क्ष आणि ज्ञ यांच्याबाबत बोलले जाते. यांचा वर्णमालेत समावेश केला गेला नाही. त्यानंतरचं एक जर आपण जर पाहिलं तर यामध्ये सांगता येईल आपल्याला संयुक्त व्यंजनांची संकल्पना काय म्हणते. तर संयुक्त व्यंजनांची संकल्पना पाहत असताना यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त या शब्दाचा अर्थ होतो एकत्र करणे. आता नेमकं एकत्र करणे तर कोणाचं, संयुक्त व्यंजने.
एकत्र केल्या जाते व्यंजनांना, म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन बनणाऱ्या व्यंजनास संयुक्त व्यंजने असे म्हणतात. म्हणजे इथं आपल्याला पाहता येईल संयुक्त व्यंजने, संयुक्त व्यंजने. आणि इथं आपल्याला सांगता येईल की दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन बनणाऱ्या व्यंजनास संयुक्त व्यंजने असे म्हणतात. आणि त्यामध्ये पाहत असताना मग इथं सांगता येईल आपल्याला उदाहरणाच्या माध्यमातून संयुक्त व्यंजने. आणि परत इथं पाहता येईल मग संयुक्त व्यंजनामध्ये घेतलं होतं आपण हे संयुक्त व्यंजने, संयुक्त व्यंजने. मग इथं सांगता येईल व्यंजन प्लस व्यंजन आणि सोबत व्यंजन प्लस व्यंजन प्लस व्यंजन, म्हणजेच दोन व्यंजन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने राहू द्या, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन बनणाऱ्या व्यंजनास संयुक्त व्यंजने असे म्हणतात. आणि यामध्ये आपल्याला पाहता येईल संयुक्त व्यंजने. मग संयुक्त व्यंजने आणि इथं असतील एकत्र येणारी व्यंजने. एकत्र येणारी व्यंजने पाहावं लागेल. आता संयुक्त एकत्र करणे, मग एकत्र येण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागेल आपल्याला, काही ना काहीतरी करावं लागेल. म्हणजेच व्याकरणकारांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि तो घटक किती सोपा आहे मी तुम्हाला आज तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि यामध्ये पाहता येईल पहिला आपल्याला इथं दिसेल आपल्याला क्ष. क्ष या व्यंजनाचं पाहू संयुक्त व्यंजन आहे की नाही काढून बघू याच्यामधला. तर क्ष व्यंजनामधला पहिला कोण तर क, दुसरा कोण तर श, क प्लस श क्ष, म्हणजे दोन व्यंजने एकत्र आली, व्यंजनाचा प्रकार बनला संयुक्त व्यंजन. पुढचा व्यंजन असेल ज्ञ. आता ज्ञ व्यंजनामध्ये पाहत असताना जर इथे पाहता येईल आपल्याला द अधिक न अधिक य, द अधिक न अधिक य, म्हणजेच दोन व्यंजने किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन व्यंजनाच्या प्रकारास संयुक्त व्यंजने असे म्हणतात. पण मुळात समोर जर आपण जर एक टप्पा जर पाहिलं परत तर यामध्ये काय आहे, ह ला कोण जोडलाय, म हा ह ला जोडलाय. आणि यामध्ये जर याची फोड करून दाखवली तर पाहू पहिला कोण तर म हा व्यंजन, दुसरा कोण तर ह हा व्यंजन. किती व्यंजने एकत्र आले दोन. मग हा संयुक्त व्यंजन नाही का आहे का, तर याची मुळातली व्याकरणातलीच संकल्पना आहे की दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजन जर एकत्र येऊन बनणाऱ्या व्यंजनाच्या प्रकारास संयुक्त व्यंजने असे म्हणतात. समोर पुन्हा पाहू आपण ल हा प ला जोडला आहे, फोड करून पाहू, फोड करून बघा ल अधिक प, किती व्यंजने एकत्र आले दोन व्यंजने एकत्र आले. मग हे सुद्धा संयुक्त व्यंजन नाही का, आहे, निश्चितच आहे. त्यानंतर एक शेवटचं जर घेतलं मी याची फोड करून पाहू पहिला कोण ग, दुसरा कोण परत ग हा व्यंजन, किती व्यंजने एकत्र आले दोन व्यंजने एकत्र आले. मग हे संयुक्त व्यंजन नाही का, आहे, सगळे संयुक्त व्यंजन आहे. कारण संयुक्त व्यंजनामध्ये सुरुवातीची संकल्पना काय होती की दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन बनणाऱ्या व्यंजनाच्या प्रकारास संयुक्त व्यंजने असे म्हणतात. पण विद्यार्थी मित्रांनो इथं गंमत बघा, एक गोष्ट जर आपण जर नोट जर केली तर पहिल्या संयुक्त व्यंजनामध्ये इथं तुम्ही चेक करा थोडंसं. क्ष हा संयुक्त व्यंजन म्हणत असताना यामध्ये एकत्र येणारा व्यंजन कोणता होता, क प्लस श. आता हे एकत्र येत असताना त्या क्ष या व्यंजनामध्ये ज्ञची फोड पाहिली आपण द अधिक न अधिक य. आणि या संयुक्त व्यंजनामध्ये पाहिलं म आणि ह, म ह हे एकत्र आले आणि या प्रकारचा संयुक्त व्यंजन बनला. थोडंसं उघड्या डोळ्यांनी जर पाहिलं तिथं तर तुम्हाला म हा व्यंजन इथं दिसेल, ह हा व्यंजन इथं दिसेल. दुसऱ्या व्यंजनामध्ये जर पाहिलं तर ल हा प ला जोडलाय, याची फोड केली एकत्र येणारे व्यंजन ल प्लस प. बघा इथं थोडंसं ल सुद्धा दिसतो आणि प सुद्धा दिसतो. शेवटच्या संयुक्त व्यंजनामध्ये बघा ग ला ग जोडलाय, पहिलाही ग दिसतो आणि दुसराही ग दिसतो, दिसत आहे. मात्र या व्यंजनामध्ये जर तुम्ही जर नोट जर केलं पहिल्या संयुक्त व्यंजनामध्ये पाहिलं तर तिथं तुम्हाला क दिसतंय का, अजाबात दिसणार नाही. श जर मध्ये पाहिलं तर श सुद्धा दिसणार नाही. ज्ञ मध्ये पाहिलं तर तुम्हाला द दिसणार नाही, न दिसणारच नाही, य हे सुद्धा दिसणार नाही. म्हणजेच काय, या दोन संयुक्त व्यंजनांना संयुक्त व्यंजन तयार करत असताना व्याकरणकारांनी त्यांना एक विशेष असा चिन्ह दिला. आणि असं विशेष असं चिन्ह दिल्यामुळे संयुक्त व्यंजन तर आहेतच, पण व्याकरणामध्ये याला विशेष संयुक्त व्यंजन असं म्हटलं जाते. म्हणजेच हे दोन तुमचे व्यंजन विशेष संयुक्त व्यंजने असतील तर का, तर या काचं उत्तर सुद्धा मी सांगितलं.
आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पाहता येईल संयुक्त व्यंजनाच्या बाबतीमध्ये. अत्यंत महत्त्वाचा घटक. परत आपल्याला एक सांगता येईल की 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन बनणाऱ्या व्यंजनाच्या प्रकारास संयुक्त व्यंजने असे म्हणतात. आणि अशा टप्प्याटप्प्याने आपण सगळे घटक आज तुमच्यासमोर मी मांडणार आहे, बोलणार आहे. आणि परत यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये इथं सांगता येईल आपल्याला बऱ्यापैकी आपण ते घेतलं. एक घटक पुन्हा पाहिलं तर तो म्हणजेच तिथलाच असेल, पण त्यामधलाच एक घटक म्हणजेच आपला असेल. काही नाही, यामध्ये आपलं मिनिटामध्ये तो क्लिअर होऊन जाईल घटक. आणि त्याचं नाव म्हणजेच द्वित्व व्यंजने. द्वित्व व्यंजने. आता द्वित्व व्यंजने म्हणजेच काय? द्वि म्हणजेच 2. आणि यामध्ये लक्षात घ्या, मग एकच व्यंजन दोनदा येऊन बनणाऱ्या व्यंजनाच्या प्रकारास एकच व्यंजन दोनदा आणि एकच व्यंजन दोनदा येऊन बनणाऱ्या व्यंजनाच्या प्रकारास द्वित्व व्यंजने असे म्हणतात. म्हणजेच यामध्ये सर्वसाधारणपणे पाहायला अत्यंत सोपा घटक म्हणजेच काय? मी जर म्हटलं इथं पाहता येईल आपल्याला द्वित्व व्यंजने आणि इकडे असतील आपल्याला एकत्र येणारी व्यंजने. एकत्र येणारी व्यंजने. आणि मग इथं आपल्याला सांगता येईल पाय मोडावा लागेल कारण व्यंजने आहेत. आणि याची फोड करून पाहिलं तर आपल्याला सांगता येईल पहिला म आणि दुसरा सुद्धा काय आहे तर म. एकच व्यंजन दोनदा आलं आणि एकच व्यंजन दोनदा येऊन बनणाऱ्या व्यंजनाच्या प्रकारास द्वित्व व्यंजन असे म्हणतात. मी जर म्हटलं परत यामध्ये घेतलं ल हा ल ला जोडलाय, फोड करून बघा. ल अधिक ल म्हणजेच पुन्हा एकदा एकच व्यंजन दोनदा आलं आणि एकच व्यंजन दोनदा येऊन बनणाऱ्या व्यंजनाच्या प्रकारास द्वित्व व्यंजने म्हणतात. एक शेवटचा मी घेतलं ब हा ब ला जोडलाय, ब अधिक ब म्हणजे पुन्हा एकदा एकच व्यंजन दोनदा आला आणि एकच व्यंजन दोनदा येऊन बनणाऱ्या व्यंजनाच्या प्रकारास द्वित्व व्यंजने म्हणतात. पण मात्र प्रश्न प्रकार कसं विचारलं नीट बघा. द्वित्व व्यंजनामध्ये किती व्यंजने एकत्र आले तर 2. संयुक्त व्यंजनाची संकल्पना काय म्हणत होती की 2 व्यंजन किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजने एकत्र आली तर त्याला संयुक्त व्यंजने म्हणतात. मग यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, द्वित्व व्यंजनामध्ये सुद्धा एकच व्यंजन दोनदा येतं पण दोनदा येतातच व्यंजन. म्हणजे सगळे द्वित्व व्यंजन हे संयुक्त व्यंजन असतात. सगळे द्वित्व व्यंजन हे संयुक्त व्यंजन असतात कारण त्यामध्येच 2 व्यंजने एकत्र येतात. कारण एकच व्यंजन दोनदा एकत्र आलं तर त्याला द्वित्व व्यंजने म्हणतात. आणि म्हणूनच आपल्याला इथं क्लिअर होईल सगळे द्वित्व व्यंजन हे संयुक्त व्यंजन असतात. मात्र सगळे संयुक्त व्यंजने हे द्वित्व व्यंजन असतीलच असं सांगता येणार नाही. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही संकल्पना याच्यासाठी सांगावं लागले, आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे. बऱ्यापैकी नोकरी मिळवून देणारे घटक असतात आणि अशाच पद्धतीने आयोग आपल्याला प्रश्न प्रकारावरती जास्तीत जास्त भर देऊन राहिलं. आणि हे आपलं होतं द्वित्व व्यंजनाच्या संकल्पनेबाबत. आणि निश्चितच हे आपल्याला त्या संयुक्त व्यंजनामध्ये घटक अभ्यासत असताना थोडंफार याबाबत माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महत्त्वाचा घटक जरी असला तरी अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला आज तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि निश्चितच हे झाल्यानंतर आपण पुढच्या घटकामध्ये किंवा पुढच्या एका व्हिडिओजमध्ये अत्यंत नवा घटक, ज्याला माझ्या भाषेमध्ये एक नवा गडी नवा डाव तुमच्यासमोर मी प्रेझेंट करणार आहे. पण तत्पूर्वी पुढच्या घटकामध्ये जर पाहिलं तर तो म्हणजेच आपला असेल जोडाक्षर. जोडाक्षराच्या बाबतीमध्ये पाहत असताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जोडाक्षर म्हणजेच काय तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजने 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजने एकत्र जर आली तर संयुक्त व्यंजन म्हणतात. 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजने एकत्र जर आली तर संयुक्त व्यंजने म्हणतात. आणि त्या संयुक्त व्यंजनामध्ये शेवटी जर स्वर मिसळला तर त्याला जोडाक्षर असे म्हणतात. मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजने एकत्र आली आणि त्यामध्ये स्वर मिसळला तर त्याला जोडाक्षर म्हणतात. संयुक्त व्यंजन आहे आणि सर्वात शेवटी जर स्वर मिसळला तर त्याला सुद्धा काय म्हणतात, जोडाक्षर म्हणतात. म्हणजे इथं पाहता येईल आपल्याला, पहिला घेतलं मी एखादं उदाहरण पाहिलं तर सांगता येईल आपल्याला शब्द लिहिला ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरामध्ये जोडाक्षरांची संख्या किती पाहता येईल. पहिला ज्ञा, दुसरा श्व. का बरं तर तिथं पाहता येईल आपल्याला, पाहून बघू. पहिला जोडाक्षर घेतला ज्ञा, त्यामध्ये पाहता येईल द अधिक न अधिक य अधिक आ. म्हणजेच 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजन आले, संयुक्त व्यंजन म्हणला, मात्र शेवटी स्वर मिसळला तर तो झाला आपला जोडाक्षर. आणि परत यामध्ये सगळ्यात शेवटचं म्हणजे श्व, याची सुद्धा फोड करून पाहू. त्यामधला पहिला असेल श अधिक व अधिक अ
दोन व्यंजने एकत्र आली, संयुक्त व्यंजन म्हणला आणि सर्वात शेवटचा म्हणजे स्वर मिसळला आणि तो म्हणजे ठरला आपलं जोडाक्षर. आणि अशा पद्धतीने एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त व्यंजनामध्ये स्वर मिसळला जोडाक्षर, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने एकत्र आली, सर्वात शेवटी परत स्वर जर मिसळला तर त्याला सुद्धा आपण जोडाक्षर म्हणतो. शेवटचं उदाहरण तुमच्या माहितीसाठी, मी जर इथं जर घेतलं की नाही बा क्षत्रिय, क्षत्रिय या व्यंजनामध्ये जोडाक्षरांची संख्या किती? आता हे जोडाक्षरांची संख्या किती? यामध्ये त्र आहे, हा त्र आहे मध्ये हा र जोडलेला आहे. र कसा जोडायचा? र जोडण्याच्या पद्धती किती आहे? STI मुख्य परीक्षा 2014 ला विचारून गेलेला प्रश्न प्रकार होता. ते पुढच्या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे की र जोडण्याच्या पद्धती किती, आणि तेही जोडत असताना नेमकं जोडायचं कसं बा ते पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहू. पण तत्पूर्वी क्षत्रिय या व्यंजनामध्ये पाहत असताना, या शब्दामध्ये पाहत असताना जोडाक्षरांची संख्या किती? तर इथं सुद्धा आढळेल आपल्याला दोन जोडाक्षरांची संख्या. पहिला म्हणजे क्ष, दुसरा म्हणजे त्रि. म्हणजेच पाहता येईल पहिल्या यामध्ये क अधिक क्ष अधिक अ, आणि शेवटचं म्हणजेच यामध्ये सांगता येईल त अधिक र अधिक ई. किती जोडाक्षर मिळाले? तर दोन जोडाक्षर. अशा पद्धतीने आपल्याला जोडाक्षरांची इथे संख्या मिळाली दोन. आता एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त ला जोडला आहे र. र जोडण्याच्या चार पद्धती. पहिला म्हणजेच याला म्हणतात पर्या, दर्या, खोऱ्या, रकार. हा सुद्धा असतो रफार, याला म्हणतात रकार, आणि शेवटचं म्हणजे हा रकार. या दोघांचा आपण नंतर बघू, पण या दोघांचं जर पाहिलं तर हा जो र आहे तो फक्त अर्धा दंड असणाऱ्या व्यंजनांसाठी जोडला जातो. अर्धा दंड, दंड असतात काही, तर त्या अर्धा दंड असणाऱ्या व्यंजनांसाठी. आणि हे जर पाहिलं तर अर्धा दंड सोडून असणाऱ्या व्यंजनांना. म्हणजे मी जर म्हटलं क हा व्यंजन जर घेतला तर क या व्यंजन, दंड म्हणजे काठी सांगतो ज्याला आपण काठी म्हणतो. आणि यामध्ये जर ही जर घेतलं, यामधली जर काठी जर पाहिलं, यामधला जर दंड जर घेतला तर हा या व्यंजनाच्या मधातून गेलेला दंड आहे, म्हणून याला मध्यदंड असणारी व्यंजने म्हणतात. परत एखादं जर मी जर पाहिलं की नाही बा, एखादं उदाहरण जर घेतलं, आता लिहिलं व्यंजन ट. आता या ट व्यंजनामध्ये हा जो काही दंड आहे तो असा अपूर्ण दंड नाही, कंप्लीट दंड नाही, असा हा अर्धा दंड आहे. आणि अर्धा दंड जर असेल तर मग याला अर्धा दंड असणारी व्यंजने म्हणतात. आणि जर बरेच विद्यार्थी यामध्ये निश्चितच सांगता येईल आपल्याला, लक्षात पाहिजे थोडंसं. आता या ल मधला जर आपण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, पहिलं करेक्ट की दुसरं करेक्ट लिहू शकता तुम्ही, पण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर घेतलं तर हे आपलं पहिलं करेक्ट असेल. म्हणजेच ल हा व्यंजन हा शेवटी जोडून असलेला दंड नाही, तर हा अर्धा दंड असलेला व्यंजन आहे. आणि निश्चितच हे आपल्याला पाहत असताना मग लक्षात घ्या थोडंसं, मग हा दंड जो आहे या त ला जोडत असताना त हा व्यंजन तर अर्धा दंड नाही, मग याला हा रकार जो आहे तो याला जोडता येणार नाही, कारण हा अर्धा दंड व्यंजनांना जोडलं जाते. मग आपल्याला जोडावं कोणता लागेल तर उरलेला पर्याय शेवटचा म्हणजे या प्रकारचा र. आणि हा प्रकारचा र मग असा जोडला जातो, मग व्यवस्थित दिसत नाही, मग त्याला पुसलं जाते, आणि मग हा आपल्याला दिसतो त्र. अशी याची फोड सांगता येईल आपल्याला. मग निश्चितच आपल्याला त अधिक र अधिक ई, आणि इकडे पाहिलं क अधिक श अधिक अ. अशा पद्धतीनं निश्चितच यामध्ये मी जोडाक्षराची संकल्पना आज तुमच्यासमोर मांडलं. आणि पुढं गेल्यानंतर ते म्हणजेच आपल्याला पाहता येईल की ज्यामध्येच मूलध्वनींची संख्या मोजणे. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बरंच काही यामध्ये बोलता येईल आपल्याला. ज्यामध्ये घेतलं होतं आपण पहिलं संयुक्त व्यंजनाची संकल्पना, त्यानंतरचं पाहिलं होतं महाप्राण व्यंजने, अल्पप्राण व्यंजने, द्वित्व व्यंजन काय आहे, त्यानंतरचं पाहिलं त्यामध्येच जोडाक्षरामध्ये पाहत असताना नेमकं र कसं जोडायचं, र जोडण्याच्या पद्धती 4, STI मुख्य परीक्षा 2014. आज शेवटचा घटक आपण अभ्यासणार आहोत आकार विल्हे नावाचा. MPSC मुख्य परीक्षा 2013 पासून या प्रश्नाला सुरुवात झाली. आकार विल्हे, अ म्हणजे अ हा अक्षर, विल्हे म्हणजे क्रम, अ या अक्षरापासून लावलेल्या शब्दांचा क्रम म्हणजेच आकार विल्हे. ते पुढच्या टप्प्यामध्ये आपण घेणार आहोत, पण तत्पूर्वी जोडाक्षरानंतर आपण घटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजेच मूलध्वनींची संख्या मोजणे. पोलीस भरतीपासून तर इतरत्र सरळ सेवेमधले ज्यामध्ये तलाठ्याच्या परीक्षा असतील, सोबतच आपल्या MPSC राज्यसेवेच्या परीक्षामध्ये सुद्धा विचारला जाणारा घटक मूलध्वनींची संख्या किती, हे पाहत असताना पुन्हा एकदा आपण पाहू. त्यामध्ये मूलध्वनींची संख्या हा घटक आपण आता अभ्यासणार आहोत. आणि लक्षात घ्या,
मूलध्वनींची संख्या किती? मूलध्वनींची संख्या किती? मूलध्वनींची संख्या किती? आपण कालच पाहिलं होतं. मूलध्वनी आणि वर्ण यांचं स्वरूप एकच जरी असला तरी कालच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं होतं की मूलध्वनी हे केवळ उच्चारश्रम आणि श्राव्य असतात, त्यांना उच्चार करू शकतो आणि ऐकू शकतो. पण वर्ण हे सर्वसाधारणपणे मूर्त स्वरूपाचे असतात, डोळ्यांना दिसणारे असतात. आणि मग इथं एक गोष्ट पाहावं लागेल, मूलध्वनींची संख्या किती किंवा मूलध्वनींची संख्या मोजणे. पहिलं जर उदाहरण जर मी जर घेतलं की नाही बा, लक्ष्मी नारायण दिलेल्या शब्दामध्ये एकूण मूलध्वनींची संख्या किती? मग एकूण मूलध्वनींची संख्या किती? किंवा तुम्हाला प्रश्न प्रकार असंही विचारेल, एकूण वर्ण किती? मग यामध्ये निश्चितच आपल्याला प्रत्येक त्या शब्दाची फोड करावी लागेल. शब्दाची फोड करावी लागेल म्हणजेच काय, तर प्रत्येक अक्षराची फोड करावी लागेल. लक्ष्मीनारायण यामध्ये किती शब्द आहेत? किती शब्द आहेत? तर लक्ष्मीनारायण हा एकच शब्द आहे. आणि या शब्दामध्ये अक्षर किती आहेत? तर अक्षर पाहावं लागेल 1 2 3 4 5 आणि 6. मात्र आपल्याला विचारलं काय आहे, मूलध्वनी किती किंवा वर्ण किती, म्हणजेच प्रत्येक अक्षराची फोड करावी लागेल. आणि प्रत्येक अक्षराची फोड करत असताना बघू आपण यामध्ये पहिला जर घेतलं तर यामध्येच काय आहे, ल अधिक अ. दुसऱ्यामध्ये काय पाहता येईल, क प्लस श अधिक म. अधिक मध्ये काय पाहता येईल, ई. त्यानंतरचं असेल न प्लस आ. नंतरचं असेल र प्लस आ. शेवटचं म्हणजेच य प्लस अ. आणि त्याच्यानंतरचं असेल न अधिक अ. आणि अशा पद्धतीनं मग आपल्याला फोड केल्यानंतर त्यामध्ये मूलध्वनींची संख्या सांगता येईल. पण तुम्हाला परीक्षामध्ये वेळ वाचवायची कशी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी आपण मुळातली संकल्पना पाहू. एक जर घेतलं, लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये दिलेल्या मूलध्वनींची संख्या किती? तर 2 4 6 8 10 12 आणि झाले 14. एकूण मूलध्वनी किती? तर ते म्हणजेच मिळाले आपल्याला 14. आणि सोबतच जर एक गोष्ट जर नोट जर केली, ज्यामध्ये पहिला आपल्या परत एक उदाहरण घेऊ, तो म्हणजेच घेणार आहोत आपण, तो म्हणजेच महाराष्ट्र. बरेच शब्द सांगता येईल वेगवेगळ्या प्रकारचे. मागे त्याच शिक्षक पात्रता परीक्षा त्यामध्ये सुद्धा विचारला गेलेला प्रश्न प्रकार होता, तो म्हणजेच ईश्वर. ईश्वर हा शब्द. तत्पूर्वी महाराष्ट्राबाबत बोलू आपण. यामध्ये जर घेतलं तर यामधले मूलध्वनी बाजूला काढू आपण. म्हणजेच पहिला म अधिक अ, त्यानंतरचा ह अधिक आ, नंतरचा असेल र अधिक आ, त्यानंतरचा श प्लस ट, नंतरचा असेल र आणि अधिक अ. विद्यार्थी मित्रांनो, मी मगाशीच बोललो होतो की यामध्ये या प्रकारचा जो आहे व्याकरणामध्ये याला रकार असे म्हणतात. आणि हा जो रकार आहे हा सुद्धा एक रचाच प्रकार आहे. रच्या पद्धती 4 जोडण्याच्या, त्या 4 पद्धतीपैकी इथं सुद्धा या ट ला र जोडलेला आहे. मग महाराष्ट्र या शब्दाची फोड पाहिली आपण आणि त्यामधले मग आपण मूलध्वनी मोजून घेऊ. 2 4 6 8 आणि झाले तर किती? 10. असे या महाराष्ट्र या शब्दामध्ये एकूण मूलध्वनींची संख्या किती? तर ती मिळते आपल्याला 10. शेवटचं आपण उदाहरण घेणार आहोत तो म्हणजे ईश्वर. ईश्वर या शब्दामध्ये पाहू. बरंच जर यामध्ये जर पाहिलं तर याची फोड करत असताना असं करायचं नाही, ई अधिक ई झाली मोठी ई. इकडे यामध्ये होणार नाही, कारण यामध्ये एक निश्चित गोष्ट का, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, स्वरांना दुसऱ्या वर्णाची मदत लागत नाही. स्वर दुसऱ्या वर्णावरती अवलंबून नसतात, ते स्वतंत्र दर्जाचे असतात. आणि म्हणूनच हे पाहत असताना पहिला असेल आपला ई, त्यानंतरचा श, पुढचा व, त्यानंतरचा अ आणि शेवटचं म्हणजेच र अधिक अ. आणि अशा पद्धतीने ईश्वर या शब्दामध्ये एकूण मूलध्वनींची संख्या किती? तर 2 4 आणि झाले किती? तर ते म्हणजेच मिळाले आपल्याला 6. 6 मूलध्वनी यामध्ये पाहता येईल. आणि सोबत बरेच उदाहरणं तुझं सांगता येईल आपल्याला. एखादा जर मी जर घेतलं की नाही रे बा, अंत या शब्दामध्ये मूलध्वनींची संख्या किती? अंत या शब्दामध्ये मूलध्वनींची संख्या किती? पहिला सांगता येईल आपल्याला अ. अ हा स्वर आहे आणि त्याच्यावरती दिलेला अनुस्वार. अनुस्वार म्हणजे स्वरादी. स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी स्वर येतो, आलं स्वरादी. मग आपल्याला पाहता येईल हा कोण आहे? तर हा अनुस्वार आहे. तुम्ही अनुस्वार सुद्धा लिहू शकता किंवा केव्हा अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिकांचा वापर करून
ते शब्द परसवर्ण म्हणून लिहिता येतात. परसवर्ण म्हणून लिहिता येतात. परसवर्णांनाच व्याकरणामध्ये अनुनासिकांनाच परसवर्ण म्हणतात. मग अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक घ्यायचा आणि म्हणूनच त्या पद्धतीला आपण परसवर्ण वापरून लिहिणं असं म्हणतात. ज्यामध्ये पाहता येईल पर म्हणजे दुसरा आणि सवर्ण म्हणजेच एकाच वर्गातील समान उच्चारस्थान असणारे वर्ण. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अनुस्वाराबद्दल आपण जे अनुनासिक वापरतो ते अनुनासिक अनुस्वाराच्या पर अक्षराच्या वर्गातला एक सवर्ण अनुनासिक असतो. आता अनुस्वाराचा हा स्व अक्षर झाला. स्व म्हणजे स्वतःचा अक्षर आणि पर म्हणजे दुसरा. तर या अनुस्वाराचा दुसरा अक्षर कोणता, तर त हा अक्षर. आणि मग या अनुस्वाराबद्दल अनुनासिक घ्यायचा आहे. अनुनासिक घेत असताना अनुस्वाराच्या पर अक्षराच्या म्हणजे दुसऱ्या अक्षराच्या वर्गातील एक सवर्ण अनुनासिक घ्यायचा. म्हणजे त वर्ग घेतला आणि याच्यामधला एक सवर्ण अनुनासिक त थ द ध न. न पण कोणता न, तर त या वर्गामधला न म्हणजेच नडाचा न. मग इथं सांगता येईल अ अधिक न प्लस त प्लस अ अशा पद्धतीने. म्हणजे 2 आणि 2 इथं मूलध्वनी किती मिळाले, तर अंत या शब्दामध्ये एकूण मूलध्वनींची संख्या किती, तर ती म्हणजेच आपली 4 असेल. अशा पद्धतीनं हा आपला मूलध्वनींची संख्या मोजणे हा घटक मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. परत या घटकाला जर सोपं करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये प्रत्येक अक्षराला एका स्वराची गरज असते. स्वराशिवाय अक्षर बनू शकत नाही. प्रत्येक अक्षराला एका स्वराची गरज असते. मुळातला व्यंजन आणि त्यामध्ये येणारा स्वर, म्हणजे तो एक आणि स्वर एक होतात किती, तर 2. थोड्या वेळासाठी जोडाक्षराला बाजूला ठेवायचं आणि बाजूला ठेवल्यानंतर मुळातले अक्षर मोजून घ्यायचे, त्यामध्ये त्यांना दुप्पट करायची त्यांची आणि मग नंतर जोडाक्षराचा विचार करायचा. कसं, तर हे असं लक्ष्मीनारायण दिलेला शब्द आहे. जोडाक्षर पाहून घ्यायचं. जोडाक्षराची संकल्पना आत्ताच बोललो होतो मी. त्याला थोडंसं आपण जोडाक्षराला थोडं बाजूला काढून ठेवून द्यायचं. इतर शब्दांचा विचार करायचा. जोडाक्षराला मी झाकलं. उरले किती अक्षर, 1 2 3 4 आणि झाले किती 5. प्रत्येक अक्षरामध्ये एक एक स्वर, मुळातला तो आणि स्वर एक. 5 अक्षर आणि 5 अक्षरामध्ये एक एक स्वर, म्हणजे एक एक स्वर 5 अक्षरामध्ये, म्हणजे प्रत्येकाची दुप्पट 5 दुने झाले किती 10. आणि याचा विचार करू आता जोडाक्षराचा विचार केल्यानंतर लक्षात येईल आपल्याला ते 10 बाजूला ठेवा आणि इथं मोजा. आता क अधिक श अधिक म अधिक ई. क अधिक श अधिक म अधिक ई म्हणजे इथं मिळाले 4 आणि मगाचे 10. 10 प्लस 4 एकूण मूलध्वनी किती, तर ते म्हणजेच भेटतील आपल्याला 14. आणि निश्चितच समोर जर पुन्हा एक जर पाहिलं, महाराष्ट्र या शब्दामध्ये एकूण मूलध्वनी किती, जोडाक्षर किती आहेत, 1 आहे. सगळ्यात शेवटचा जोडाक्षर. याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. अक्षर उरले किती 3. 3 मध्ये एक एक स्वर, 3 ची दुप्पट 6. 6 बाजूला ठेवा. आता जोडाक्षराचा विचार करा. श अधिक ट हा र आहे. श अधिक ट अधिक र अधिक अ म्हणजेच हे 6 आणि ते 4. 6 आणि 4 मिळतात किती, तर ते आपल्याला मिळतात 10. ईश्वर या शब्दामध्ये निश्चितच यामध्ये तर दुसऱ्या वर्णाची गरज पडणार नाही. म्हणजे यामध्ये परत एखादा स्वर तर मिसळणार नाही. 1 आणि हे 2 3 4 5 आणि झाले किती 6. अशा पद्धतीने हा आपल्याला मूलध्वनींची संख्या मोजणे हा घटक मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आणि अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण वर्णमाला काल बघितल्यानंतर त्याच्यानंतरच्या आत्ताच्या व्हिडिओजमध्ये, आपल्या आजच्या व्हिडिओजमध्ये त्यामधले येणारे जे असमान घटक आहेत, बऱ्यापैकी आयोग यावरती प्रश्न प्रकारावरती अतिशय मोठ्या प्रमाणात भर दिला असतो. आणि एक गोष्ट जर परत जर नोट जर केली तर तो म्हणजेच आपला आजच्या व्हिडिओजमधला किंवा आजच्या लेक्चरमधला सगळ्यात शेवटचा घटक तो म्हणजेच आकारविल्हे नावाचा घटक, जो सर्वसाधारणपणे 2013 पासून या प्रश्नाला सुरुवात झाली. आणि यामध्ये पाहता येईल की नेमकं आकारविल्हे या नावाच्या घटकाबाबत पाहू. म्हणजे यामध्ये तुमच्या डिपार्टमेंटल PSIच्या एक्झाम्स असतील, सोबत राज्यसेवा वगैरे म्हणा, आणि पुढे जाऊन पोलीस भरतीला सुद्धा पडण्याची एक दाट शक्यता आहे. शब्दांचा क्रम लावायचा असतो, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. आता तो क्रम लावायचा कसा ते सुद्धा आपण पाहू. आणि हे पाहत असताना मग इथं सांगता येईल, मुळात आपण याची संकल्पना समजावून घेऊ. आणि हे जर पाहिलं तर बराच आपला व्याकरणाचा भाग
क्लिअर होईल. आणि हे पाहत असताना आकार विल्हेमध्ये पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर हा आकार विल्हेमध्ये पाहू. आकार विल्हेमध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अ म्हणजेच काय, तर अ हा अक्षर आणि विल्हे म्हणजेच काय, तर क्रम. म्हणजेच काय, अ या अक्षरापासून शब्दांचा क्रम लावणे आणि अ या अक्षरापासून लावलेल्या शब्दांचा क्रमाला आकार विल्हे असं म्हटलं जाते. आणि हे पाहत असताना त्यामध्ये जर एक गोष्ट जर नोट जर केली तुम्ही, तर यामध्ये सांगता येईल आपल्याला, तो क्रम लावत असताना आपण जे काही नाही तेच आहेत शाळेमध्ये शिकलेले घटक, 4थी 5व्या वर्गामध्ये किंवा 2री 3रीमध्ये सुद्धा, क ख ग घ ग, क का की की कु कु के, परत द दा दी दी दू दू दे, या पद्धतीचा एक क्रम लावा लागतो. पण तो क्रम लावत असताना काही संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तो क्रम लावत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकं आपल्याला त्यामध्ये पाहावं लागेल सुरुवातीला कोणाचा विचार करायचा क्रम लावत असताना, तर त्यामध्ये अक्षराच्या स्वरूपातील स्वर घ्यायचा. अक्षराच्या स्वरूपातील स्वर घ्यायचा, अक्षराच्या स्वरूपातील स्वर याचा विचार करायचा, पहिला घटक. दुसरा घटक जर मी जर म्हटलं तर स्वरादीचा विचार करायचा आणि तिसरा घटक जर म्हटलं तर तो म्हणजेच व्यंजनाचा विचार करायचा, व्यंजनांचा विचार करायचा. आणि सगळ्यात शेवटी म्हटलं तर म्हणजे तो म्हणजे जोडाक्षर. जोडाक्षर तर खूप कमी शक्यता आहे, पण तुम्हाला ही संकल्पना विचारली आयोग परीक्षेमध्ये. अक्षराच्या स्वरूपातील स्वर, स्वरादी आणि व्यंजने. एक लक्षात घ्या, मी म्हटलं अक्षराच्या स्वरूपातील स्वर, स्वर जे असतात ना ते 2 प्रकारे लिहिल्या जातात किंवा 2 प्रकारे वाचल्या जातात. पहिला म्हणजेच अक्षराच्या स्वरूपातील स्वर आणि दुसरा म्हणजेच चिन्हाच्या स्वरूपात वापरलेला स्वर. म्हणजेच काय, मी जर इथं एखादा शब्द जर घेतलं, खूप मोठा शब्द आहे आणि आहेच याबद्दल सांगण्याचं काही तेवढं हे नाही, पण मी म्हटलं लिहायला आई हा शब्द, आईमध्ये जर पाहिलं तर पहिलाही अक्षर आणि दुसराही अक्षर. आ हा कोण आहे, तर आ हा स्वर आहे. ई हा कोण आहे, तर ई हा स्वर आहे. मी मागे बोललो होतो स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात, म्हणून सगळ्या स्वरांचा समावेश हा अक्षरामध्ये केला जातो. म्हणजेच हे जे काही अक्षर आलेले आहेत स्वर, हे चिन्हाच्या स्वरूपात न येता हे अक्षराच्या स्वरूपात आलेलं आहे. म्हणजे हे झाले आपले स्वर, अक्षराच्या स्वरूपातील स्वर. दुसरा जर मी जर घेतलं इथं की नाही रे बा वाचलं शब्द तर काय मिळेल, तर काकी हा शब्द मिळेल. आणि या काकीमध्ये जर पाहिलं इथं सुद्धा स्वर आलेले आहे. पहिला कोणता, तर आ. दुसरा कुठला, तर ई. पण मात्र तुम्ही इथं नीट बघा की यामध्ये आ आणि ई इथं हे सर्वसाधारणपणे दिसणार नाही. म्हणजेच काय, तर हे सर्वसाधारणपणे इथं चिन्हाच्या स्वरूपामध्ये मांडलं आहे. म्हणून अक्षर हे 2 पद्धतीने लिहिले जातात. पहिला म्हणजे चिन्हाच्या स्वरूपात आणि दुसरं म्हणजेच अक्षराच्या स्वरूपात. आणि यामध्ये लक्षात सांगता येईल आपल्याला की आकार विल्हे ह्या क्रममध्ये मांडत असताना सुरुवातीला घटक म्हणजेच अक्षराच्या स्वरूपातील स्वर यांचा विचार करायचा. दुसरा टप्पा म्हणजेच आपला स्वरादी आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे व्यंजन. उदाहरण मी तुम्हाला सगळ्यात इथं मांडणार आहे, त्यामध्ये पाहू आपण. एखादं जर उदाहरण जर मी जर घेतला तर आपल्याला यामध्ये पाहता येईल, ज्यामधला पहिला उदाहरण असेल आपल्याला देहावसान. दुसरं दिलेलं असेल देवालय. त्यानंतरचं असेल दूरध्वनी. नंतरचा असेल दांडू हा शब्द आणि शेवटचा असेल दुभाजक. पाहू यामध्ये 4 दिलेले पर्याय असतील, पण थोडं जास्त घेऊ आपण आपल्या सरावासाठी म्हणा. मग यामध्ये क्रम लावायचा आहे शब्दांचा. पहिला क्रम लावून पाहू यामध्ये. आता यामध्ये जर घेतलं कुणाचा विचार करायचा, तर अक्षराच्या स्वरूपातील स्वराचा विचार करायचा. प्रत्येक शब्दामध्ये तुम्ही बघा अक्षराच्या स्वरूपातील स्वर दिसत आहे का, तर दिसणार नाही. मग यामध्ये दुसऱ्या लेवलला जाऊ आपण, दुसऱ्या टप्प्याकडे वळू, तो म्हणजे स्वरादी. स्वरादीचा विचार करू. स्वरादी पहिल्या याच्यामध्ये आहे का, तर मिळणार नाही. त्यानंतरचा आपण जर एक गोष्ट जर लक्षात घेतली तर त्यामध्येच पाहता येईल आपल्याला, तो म्हणजे व्यंजनाचा विचार करावा लागेल. आणि मग व्यंजनाचा विचार करत असताना व्यंजनाचा विचार पाहत असताना पाहूया व्यंजनामध्ये कोण आहे. इकडे व्यंजन द, इकडे सुद्धा द, इकडे सुद्धा द, द आणि द. म्हणजे सगळे शब्द हे द पासून सुरुवात होणारे आहेत. आणि द पासून सुरुवात होणारे असल्यामुळे मग आपल्याला त्या द चा विचार करावा लागेल. म्हणजेच काय,
द दा दी दी दू दू दे दई दो दौ, हे या पद्धतीचं. आणि हे पाहत असताना मग पाहावं लागेल द पासून होणारा एखादा आहे का, तर नाही, मिळणार नाही. मग द नंतर कोण येतो, तर दा. आणि दा मध्ये जर पाहिला तर दा मधला शब्द कुठला आहे, तर तो म्हणजे मिळेल आपल्याला दांडू हा शब्द. म्हणजेच आपल्याला मिळाला दांडू हा शब्द पहिल्या क्रमावरती. दुसऱ्यामध्ये जर पाहिलं द दा दी, दी मध्ये आहे का, नाही. दू दे, दे मध्ये होणारे दोन मिळाले, देहावसान आणि देवालय. आणि देहावसान आणि देवालय मध्ये पाहिलं मग या दोन शब्दांपैकी कोणीतरी शब्द इथं येईल. आणि मग हे पाहत असताना मग काय करायचं, पहिल्या अक्षराने इथं समाधान झालेला नाही, मग आता दुसऱ्या अक्षराचा आधार घ्यायचा त्या शब्दामध्ये. इकडे कोण आहे तर ह, आणि इकडे कोण आहे तर व. मग ह अगोदर येतो की व अगोदर येतो. मग आपल्याला मागच्या वर्णमालेमध्ये पाहिलं होतं की व हा निश्चितच सुरुवातीला येतो. म्हणजे दुसरा क्रम कुणाचा, तर तो म्हणजेच आपला असेल देवालय. त्यानंतरचा कुठला, तर देहावसान, देहावसान. आणि शेवटचा म्हणजे उरलेला कोण, परत एक राहिला हा. त्यानंतरचं पाहिलं पहिला होता दांडू. आणि एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, द दा दी दी दू, म्हणजे दू म्हणजे त्यामध्ये पाहायला लागेल पहिलं दूरध्वनी आणि दुभाजक यांचा विचार करू, कारण उ नंतर ए येतो, करेक्ट. म्हणजे त्यामध्ये दूरध्वनी आणि दुभाजक मध्ये पाहू आपण, कारण द दा दी दी दू दू, परत त्यामध्ये ऋषीचा रू सुद्धा आणि क्लुप्तीचा लू सुद्धा. पण इकडे पाहू आपण दू मध्ये जर पाहिलं तर इकडे आपल्याला मिळाल्या दोन्हीही उकार आहेत, पण यामध्ये हा दीर्घ आणि इकडे काय तर रस्व. मग रस्वचा अगोदर विचार करायचा की दीर्घचा, तर निश्चितच यामध्ये रस्व या उकाराचा विचार आपल्याला सुरुवातीला करावा लागेल. आणि तो म्हणजेच मिळतो आपल्याला दुभाजक हा शब्द. आणि त्यानंतर असेल आपल्याला दूरध्वनी, दूरध्वनी. आणि नंतर आता आपल्याला शेवटचं पाहावं लागेल ते म्हणजेच इथं सांगता येईल आपल्याला दुभाजक आणि त्यानंतरचा मिळाला दूरध्वनी. शेवटचे उरले ते दोन, देहावसान आणि देवालय. आणि या देहावसान आणि देवालयमध्ये पाहत असताना मगाशीच बोललो होतो, इथे यामध्ये येणारा शब्द असेल अगोदर व, म्हणजेच आपल्याला शब्द मिळतो देवालय, देवालय, देवालय. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तो म्हणजे आपला असेल देहावसान, देहावसान, हे या पद्धतीचं. आणि अशा हा पद्धतीचा हा शब्दांचा क्रम लावावा लागतो. निश्चितच यामध्ये बरेच काही उदाहरणं सांगता येईल आपल्याला. एक जर परत जर आपण जर घेतलं तर तो म्हणजेच PSI मुख्य परीक्षा 2013ला विचारून गेलेला प्रश्न आपण घेऊ. आणि इथं पाहत असताना ते एक उदाहरण बघू. आणि हे जर पाहिलं तर यामध्ये इथं आपल्याला सांगता येईल की जसं त्यामधला पहिला शब्द दिला होता तिडिक, तिडिक. नंतरचा होता तितिक्षा, तितिक्षा. त्यानंतरचा होता तिडतिड, तिडतिड. आणि शेवटचा होता तिरीमिरी, तिरीमिरी. तेरीमेरी नाही तर तिरीमिरी. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मग पहिला तिडिक, तितिक्षा, तिडतिड आणि तिरीमिरी. तुमच्या माहितीसाठी PSIला 2013मध्ये विचारून गेला प्रश्न प्रकार. आणि मग यामध्ये आकार विल्हेनुसार दिलेल्या शब्दांचा क्रम लावा. आणि क्रम लावत असताना मग आपल्याला संकल्पना थोडीफार माहिती पाहिजे. पहिलं तिडिक, तितिक्षा, तिडतिड आणि तिरीमिरी पाहत असताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मग यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहता येईल, या दिलेल्या चारही शब्दामध्ये किंवा चारही पर्यायामध्ये अक्षराच्या स्वरूपातील स्वर आपल्याला आढळणार नाही. कारण आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की सुरुवातीला विचार कोणाचा करायचा, तर अक्षराच्या स्वरूपातील स्वर. नंतरचं स्वरादीबाबत यामध्ये आढळणार नाही. आणि शेवटचं म्हणजे सगळ्यात म्हणजे कुठला, व्यंजन. मग यामध्ये व्यंजनांचा विचार करू. दिलेले चारच्या चारही शब्द हे त या व्यंजनापासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे इथं आपल्याला पाहावं लागेल त, ता, ती, ती, तू, तू, ते, तै. मग यामध्ये लक्षात घ्या त पासून तर होणारा एकही नाही. सगळे तुम्हाला चारही शब्द पहिल्या अक्षरामध्ये पाहता येईल. सगळे अक्षर यामध्ये ती पासून होणारे आहेत. इकडे सुद्धा, इथं सुद्धा, इथं सुद्धा आणि इथं सुद्धा. मग नेमका यावरून तर आपल्याला पहिल्या अक्षरावरून तर मिळणार नाही. परत दुसऱ्या अक्षराकडे जात असताना परत याच टप्प्याकडे आपल्याला वळावं लागेल. म्हणजेच अक्षराच्या स्वरूपातील स्वर दुसऱ्या अक्षरामध्ये आहे का, तर नाही. स्वरादी आहे का, तर नाही. परत आपल्याला विचार करावा लागेल व्यंजनाचा. मग व्यंजनाचा विचार करताना करावा लागेल कोण आहे, तर इकडे ड पासून सुरुवात झालेला आहे, इकडे त पासून सुरुवात झालेला आहे, इकडे ळ पासून सुरुवात झालेला आहे आणि इकडे र पासून सुरुवात झालेला आहे. मग सुरुवातीला येतो कोण, ड येतो, त येतो, ळ येतो की र येतो,
तर निश्चितच आपल्याला सांगता येईल की सुरुवातीला येणारा व्यंजन तो म्हणजेच ड असेल. म्हणजे तिडीक हा कितव्या क्रमांकावर, तर पहिल्या क्रमांकावर. त्यानंतरच आपल्याला पाहता येईल उरलेले 3 शब्द आहे. संकल्पना जर माहिती असेल तर यामध्ये निश्चितच सेकंदामध्ये उत्तर सोडून विद्यार्थी बाहेर पडतो. आणि हे पाहत असताना मग यामध्ये येणारा त, ळ आणि र. मग त अगोदर येतो, ळ अगोदर येतो की र अगोदर येतो, तर यामध्ये मिळणारा निश्चितच तुम्हाला त आढळेल. म्हणजे तितिक्षा हा दुसऱ्या क्रमांकावर असेल. आणि शेवटचं म्हणजेच ळ आणि र असेल. मग ळ सुरुवातीला घ्यायचा की र सुरुवातीला घ्यायचा, तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुमचा येणारा 3ऱ्या क्रमांकावरचा शब्द म्हणजे तो म्हणजेच तिरीमिरी. आणि सगळ्यात शेवटचा उरलेला असेल तो म्हणजेच तिळतीळ. अशा पद्धतीनं हे आपल्याला उदाहरण इथं निश्चितच सांगता येईल, सोडवता येईल किंवा सॉल्व करता येईल. आणि अशा पद्धतीचा आपला हा अकारविल्हे नावाचा घटक आज मी तुमच्यासमोर इथं मांडलेला आहे. यामध्ये परत एकदा जर एक शेवटचं उदाहरण जर म्हटलं आजच्या व्हिडिओजमधलं तर ते घेऊ आपण. आणि हे पाहत असताना यामध्ये जर पाहिलं तर तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच यामध्ये सांगता येईल. पहिलं जर एखादं जर घेतलं यामधला पहिला पाहता येईल माहेर हा शब्द, त्यानंतरचं असेल मालिका, आणि त्यानंतरचं असेल मंडप, आणि त्यानंतरचं असेल मऊ हा शब्द, आणि शेवटचा म्हणजेच तो कुठला, तो म्हणजेच आपला असेल मंथरा. खूप सुंदर असा प्रश्न प्रकार आहे आणि यामध्ये सांगता येईल. मग यामध्ये पाहत असताना लक्षात घ्या माहेर, मालिका, मंडप, मऊ आणि मंथरा शब्द दिलेले आहे. आणि मग हे पाहत असताना नेमकं आपल्याला तेच पाहावं लागेल अक्षराच्या स्वरूपातील स्वर आहे का पहिल्या अक्षरामध्ये, तर मिळणार नाही. त्यानंतरच आपल्याला पाहावं लागेल स्वरादीच्या बाबतीमध्ये, स्वरादीच्या बाबतीमध्ये आहे का, तर पाहता येईल इथं आपल्याला सांगता येईल सर्वसाधारणपणे मंडप, मंथरा. मग मंडप आणि मंथरामध्ये पाहत असताना तरीच यामध्ये जर पाहिलं तरी आपल्याला स्वरादीच्या बाबतीमध्ये सापडणार नाही. पुढचा आधार घ्यावा लागेल तो म्हणजे व्यंजनाचा. आणि व्यंजनाचा पाहत असताना सगळे जे आहेत ते सर्वसाधारणपणे म या व्यंजनापासून सुरुवात झालेली आहे. आणि या म या व्यंजनापासून सुरुवात झाल्यानंतर मग पुढच्या टप्प्याकडे वळत असताना परत त्याच टप्प्याकडे वळावं लागेल दुसऱ्या अक्षराचा आधार घ्यायचा असताना. मग अक्षराच्या स्वरूपातील स्वर आहे ना या शब्दामध्ये, म्हणजे पहिल्या क्रमांकाचा शब्द कुठला, तर मऊ हा शब्द आढळेल. दुसऱ्यामध्ये जर पाहिलं तर अक्षराच्या स्वरूपातील स्वर मिळाला. आणि दुसऱ्याच्या बाबतीमध्ये विचार करत असताना कुणाचा, तर स्वरादीचा. स्वरादीमधले 2 शब्द मिळाले तो म्हणजे मंडप आणि त्यानंतरचा असेल मंथरा. मग यामध्ये पाहत असताना 2 शब्द मिळाले तर मग त्यापैकी 2 पैकी सुरुवातीला कोणता, अगोदर कोणता, मंडप की मंथरा, तर त्यामध्ये सांगता येईल मंडप की मंथरा, तर तो म्हणजेच आपल्याला कुठला शब्द असेल तर मंडप, कारण ड अगोदर येतो. आणि दुसऱ्या क्रमांकावरचा मंडप, तिसऱ्यावर कुठला, तर तो म्हणजेच आपला असेल मंथरा. आणि त्यानंतरचा असेल तो म्हणजेच आपला असेल सर्वसाधारणपणे म वरचे आता क्रम जो आहे तो इथं संपलेला आहे आपला. त्यानंतरचा असेल इथं सुरुवात होणारा माहेर, आणि इकडे माहेर आणि मालिका, म्हणजे 2च्या दोन्ही शब्द मा या अक्षरापासून सुरुवात झाली. आता या 2 पासून जर तुम्हाला सांगता येईल निश्चितच यामध्ये पाहिल्यानंतर ल अगोदर येईल की ह अगोदर येईल, तर तो म्हणजेच ल मध्ये पाहता येईल. म्हणजेच मालिका या शब्दाचा क्रम कितवा, तर तो म्हणजेच 4था क्रम. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजेच कोणता, तर तो म्हणजेच माहेर हा शब्द. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सर्वसाधारणपणे इथं आपल्याला पाहता येईल की 5व्या क्रमांकावर कोण, तर यामध्ये सांगता येईल 5व्या क्रमांकावर माहेर, 4थ्यावर कोण, तर मालिका, नंतरचा 2ऱ्या क्रमांकावर मंडप आणि मऊ हा शब्द, आणि 3ऱ्या क्रमांकावर म्हणजे मंथरा. अत्यंत नवा घटक मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. आणि सर्व आज थोडं आपण पाहिलेलं आहे की ज्यामध्ये व्याकरणामध्ये पाहत असताना मागच्या व्हिडिओजमध्ये वर्णमाला पाहिली, आणि आज अभ्यासात असताना मुळात महाप्राणांची संकल्पना, अल्पप्राणाची संकल्पना, संयुक्त व्यंजने काय आहेत, जोडाक्षर काय आहेत, मूलध्वनींची संकल्पना काय आहे, आणि पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाचा घटक अकारविल्हे मी तुमच्यासमोर मांडलं. आणि अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओजमध्ये सर्वसाधारणपणे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पहा, शेअर करा, लाईक करा, आणि सोबत मी सर्व सरांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि आज आपण मी इथं थांबतो. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये भेटू. धन्यवाद सर.